खूप भारी एक नंबर खूप भारी. तुम्ही मार्केट घाला सर्वांचा. लय साखरपुडा. अरे तुम्ही आमच्या घरात जेवायला कवा पण या सुट्टीचा कालवण बोंबलाची चटणी तुम्हाला आम्ही जेवायला घालू. आपली श्रीमंती लोकांनी बघली, दागिनं घरदार आमच्या जागा जमिनी सगळा बदला. उंडा जेवू नका ना उंडा देव पण नका. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. माइंड झाला हँग. आणि नक्कीच या गाण्याला बघा. आणि हा गाणी उद्या दुपारी 4 म्हणजे संध्याकाळी 4 वाजता ठसका मराठी YouTube चॅनलवर येईल. हॅलो गाईज, सर्वात पहिला तर 4 वाजता आमचा गाणी येणार आहे ठसका मराठी या युट्यूब चॅनलवरती. नक्की जाऊन पहा. आणि त्याच्या पण पलीकडे एक अशी गोष्ट आहे की कार्यक्रम लॉन्चिंगचा असणार आहे. दुपारी 2 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत हा इव्हेंट पूर्ण लाईव्ह असणार आहे. GTC इव्हेंट्स लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलवरती क्रिकेटच्या मॅचेस होतात. आपली जेवढं घरातली लोक असतील किंवा पोरं असतील त्यांना माहिती असेल GTC हा असा एकमेव चॅनल ज्याच्यावरती लाईव्ह मॅचेस होतात, हलजोगरचे कार्यक्रम असतात. तसेच आपले जल्पेश भोईरचं चॅनल आहे तो. सो त्या चॅनलवरती नक्की तुम्हाला लाईव्ह पण बघायला भेटेल. आणि त्याच्यानंतर ज्यांनी लाईव्ह बघितलं किंवा ब्लॉग नंतर बघत असाल 1-2 दिवसांनी, तर आपला ठसका मराठी या युट्यूब चॅनलवरती गाणी आलेला आहे. कुठल्या गाणीचं नाव सांग आपल्या? मला माहिती आहे. काय नाव? माइंड झाला हँग. अक्षरा हाय, लक्षात आहे. माइंड झाला हँग या गाण्याचं नाव आहे. इंस्टाग्राम वरती, जिओ वरती, सावन म्युझिक, सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्म वरती आपले गाणी आलेले आहेत. स्नॅपचॅट वरती सुद्धा. हो. आणि लवकरच आता थोड्या वेळात ही बोलणार आहे काहीतरी. बोल रे. काय बोलणार आहे मी? असंच बोल ना जरा काहीतरी आपल्या गाण्याबद्दल बोल ना. काय आमच्या गाण्याला खूप प्रेम द्या. आता उद्या 4 वाजता आमचं गाणं येणार आहे, तर तुम्ही जा आणि प्रेम द्या. एवढंच बोलायचं. युट्यूबला जा आणि शेअर करा खूप सगळ्यांना. आणि दोघांपैकी कोणाची ऍक्टिंग चांगली वाटली तसं नाव मेन्शन करा पहिला. आणि माझं नाव जास्त पाहिजेत. नाही, जे असेल जेन्युइन करा. जेन्युइन असेल ते. हा बरोबर. तुला काय बोलायचं आहे? माझंच असू द्या. आणि चालतंय. मी काय बोलतोय, आता आम्ही चाललोय एका इव्हेंटला. तिथे बरीचशी लोक असतील, आपल्या मित्रमैत्रिणी असतील, त्यांना भेटणार आहे. तुम्हाला जे बघायला आणि थंबनेलला पण बघितलेलं असेल, तर आम्ही गाडीत बसून असंच टाइमपास करत होतो. तो ब्लॉगची सुरुवात थोडा लेट केली. चलताय. आम्ही पहिला पाणीपुरी खायला गेलेलो. हा, पहिला पाणीपुरी खाल्ली मॅडमनी, कारण की तब्येत नीट नव्हती ना. आणि आता पाणीपुरी खाल्ली तर मॅडम झाले तयार, एकदम फिट झाले. बघूया आता किती डान्स करते जाऊन. चलो मिळते. चला फायनली आलोय. आणि आल्या इथं भरत दादा आणि स्वप्नील भाऊ भेटलेले. भाई डान्स झाला का तुझा? भाई 2 डान्स झाले. आई शपथ, म्हणजे आम्ही लेट झालोय. कुठल्या गाण्यावरती होता डान्स? आपला एक माझं गाणी माझी एकविरा, तो आपला गाणी होता. आणि कसा वाटला तो? नंतर आहे ना ऑन द स्पॉट एक गाणी वाजला आणि मला नाचायला लावला. म्हणजे ऑन द स्पॉट? मला माहिती. मला असं वाटतं तू बरेच वर्षानंतर स्टेज शो करतोय ना? 10 वर्ष झाले. कसं वाटतं, कसं एवढं वर्षांनी? पण झाला ना बरोबर. आणि दादाचा का भाई मास्टर आहे सर्व गोष्टींमध्ये, सांगायची गरज नाही. सर प्रॅक्टिसलाच नव्हते आलेले. हा, फक्त येऊन आता प्रॅक्टिस केली. बाबो. सर आणि सरांचे पार्टनर भेटलेच नव्हते. छान. कधी म्हणजे असं माहिती नाही भेटलाच नाही. आणि इथं रोहन दादा, वेलकम. शोचे निर्माता. खूप छान बघितलेले. आणि आज मी पहिल्यांदा आलो इथे समोर. मस्त.
मेडिकलचे डॉक्टर आहेत त्यांच्या हस्ते आपण एकच सिंगर बोलला का रॉक सिंगर बोलला का एकच मयूर दादा नाईक आणि बिग बिग उद्या येऊ ना म्हणजे सोय तुम्हाला भाऊ चला पोस्टर मयूर दादाच्या 2 ते 5 मध्ये 21 तारखेला ठसका 2 ते 4 वाजता माइंड झाला आणि दादांचा पण गाणी गणपतीचा येणार आहे लवकर माइंड हँग झाले ते जाऊ दे भाऊचा स्टेजवरून अजून पावर निघाली नाही अंगातून आणि कश्मी पण या गाण्यामध्ये जो आपली ऍक्टर कश्मीच्या बद्दल तुम्हाला माहितच असेल भाऊ बरेच दिवसांनी दिसला मला तू बस कुठे नाही कुठे मी आहे रे इथं तू काय बस ना मग बघू आता कोण कोण आहे आतमध्ये कोण कोण आहे पूर्ण टीम आहे चलो या साईडला बरंच ना बरं आहे व्हिडिओ काढली आहे तुझी पण काढली तुझी लक्ष बघ विजयकडे लक्ष तश्वीकडे लक्ष तसा कॅमेरा कसा फिरतो कॅमेरा तसा हाय होय तश्वी खूप भारी एक नंबर खूप भारी तुम्ही मार्केट घाला सर्वांचा एक नंबर मस्त खूप भारी छान खूप छान चलो आता खाने का खाय बेला काय सोय घ्या ऐक पुरते का तुझी हा आईपेक्षा पोरगी छोटीच असते आणि किती काय झाला तरी आई मोठी आहे लक्षात घे ताई पण आली नाही ओळखू नका नाव नाही घेत तर इथे ईशान ब्रो घरे आले ना खायला निघले काही मिळून होते आज जरा बायकोची जास्त माघारी फिरू नको थँक्यू ताई आणि उद्या यायचं लक्षात ठेव हा का आता सांगू ठेवतो 2 ते 5 हा चलो ये साईडला सर्व खादिरी झाले खादिरी गँग चालू तुला भूक लागली असेल ना बघून नक्की का आणू अपूर्वा खादिरी नुसती खादिरी कोणचा पडलेला समोसा करा ना साहिलचा साहिल पडलेला समोसा येणी आगे चांगला आहे ना मग खा सरच का भाऊ अरे मगाशी तर समोसा खातो दाढीला बी लागले ना नाही करतो मग तिकडे कोपऱ्याने काय करा होता नक्की ना झालंय साहिल बघ आणि ईशान भाऊ बघ अरे काय काय वहिनी तू बी स्पॉट बॉय नाही नाही तू खालास म्हणजे मी खाला जीटी काय जीटीने पिशवीच घेतले डायरेक्ट विषय भाई आणि वेलकम
अरे जरा कमी कमी येऊ कट कर तू कट कर स्वप्नील शेळके तुम्ही पण या सोबत जोरदार त्यांनी स्वागत करूया मॅक आणि अक्षू जोरदार तयार झाल्या पाहिजे कसा वाटला आजचा शो आवडला सगळं प्लीज एकदा ताज्या जोरात होऊ द्या आणि परंपरा अग्रिकोळ्यांची हा शो एकच माणूस आहे रोहन दादा त्यांनी सुरुवात केली या शोची आणि आज दादा किती शो आहे आपला 9वा शो तो पण बिग हिट म्हणजे सुपर हिटच आहे आणि मी दादानी इथं प्लॅटफॉर्म दिला विवेक माझा मित्र जो नेहमी आणि रोहन दादा आणि राखीताई इकडे असे आमचे छोटे छोटे कलाकार लोकांना तुम्ही इथं स्टेज देता त्याच्यानंतर सायरा इथं स्वप्नीलची मुलगी आहे खूप छान ब्लॉग बनवते आणि नाचते सुद्धा आज मी इथे का आलोय कारण की उद्या माझं एक गाणी येणार आहे लव्ह सॉन्ग येणार आहे बरेचसे छोटे मोठे गाणी करत असतो तर विचार केला की आज आपण एक मोठा गाणी करूया तर इथं माझी बरीचशी टीम इथे समोर पण बसलेली आहेत काही अर्धी टीम आली नाही स्वप्नील आहे आणि बाकीचे तुम्ही सर्व प्रेक्षक मंडळी जे उद्या ठसका मराठी या युट्यूब चॅनलवरती आपला लव्ह सॉन्ग येणार आहे आणि गाण्याचा पोस्टर मला आजचा दिवस खूप भारी वाटतं की मी इथं पोस्टर लॉन्च करतोय दादांच्या हाताने ताईच्या हाताने तर आज आपण पोस्टर लॉन्च करूया दादाला जरा जोरदार तयार झाला पाहिजे माइंड झाला हँग आणि नक्कीच या गाण्याला बघूया आणि हा गाणी उद्या दुपारी 4 म्हणजे संध्याकाळी 4 वाजता ठसका मराठी युट्यूब चॅनलवर येईल पण 2 ते 5 मध्ये या टायमिंग मध्ये लॉन्चिंग इव्हेंट असणार आहे जीटीसी लाईव्ह इव्हेंट वरती हा पूर्ण कार्यक्रम लॉन्चिंग होणार आहे जो तुम्हाला तिथे आपल्या समाजातले किंवा मराठी कलाकार सर्व बघायला भेटतील थँक्यू आणि दादा इथं दिल्याबद्दल चान्स खूप खूप थँक्यू राखीताई थँक्यू येऊ बघू आम्ही लढू नको थँक्यू नितेश भाऊ बँक बाई थँक्यू व्हेरी मच माइंड झाला हँग उद्या आपण सगळी बघू 4 वाजता सॉन्ग लॉन्च होणार आहे 2 वाजल्यापासून जीटीसी ला कार्यक्रम आहे युट्यूबला उद्या आज मी आया आहे उद्या तयार घंटेनी भी चोरा लागली गे स्वतःची काय पाहिजे बाबाजे बस विषय संपला पोटान झाली तर तिलाच दिली झाली तर ना होणार नाही बोटन झाल्या कट ही गोष्ट कट होणार नाही का रे जवळ लगीन करशी नवऱ्या साखरपुडा टायमाला जास्त अजून झाला नाही कोणाला शोधा लागेल नाही बघ ना अजय बघूया का कॉंग्रॅच्युलेशन बघूया का नाही ओली काही नाही लय साखरपुडा खरे स्वप्नील खिशा का चोरू चालली ना मला माहिती ती परत येईल 2 कदम चालून तो बघ
भरोसा आहे पोरगी तशी आहे, भरोसा आहे ती दिलवाली. सिंपल लॉजिक आहे. भिवंडी वगैरे चालेल का? म्हणजे जास्त चौकशी तिकडची भेटेल ना, चांगली नवी मुंबईचा. मग तुला स्वप्नीलकडे कॉन्ट्रॅक्ट बघायला लागेल. स्वप्नील नवी मुंबई पनवेल मधला आहे पाहिजे. आणि तुला आमच्या दिव्यामध्ये पाहिजे असेल तर तुला सेजल ताई आहे. जर आमच्या दिव्यातले पाहिजे असतील तर. हॅलो, मेकअप करायला तुला सकाळचे दिवे घरात यायला लागतं दिव्यान, लक्षात ठेव. हा सगळ्यांनी नाश्ता आला ना तर भिंताच नाचा, हीच आपल्या आगरी कोल्यांची मजा आहे. नाम सोनियाचे नंदन माझ्या काय पाहिजे मला नम मोठा रिचे नंदन माझ्या आम्ही तुम्हाला तोंडाचा घास करून द्याव, पण गद्दारी कराल तर तोंडाचा घास पण करून ठेवा. अरे हीच गोष्ट आम्ही चालू ठेवली, बाकीच्या समाजाला सांगताव. अरे तुम्ही आमच्या घरात जेवायला कवा पण या सुट्टीचा कालवण बोंबलाची चटणी तुम्हाला आम्ही जेवायला घालू. आपली श्रीमंती लोकांनी बघली, दागिनं घरदार आमच्या जागा जमिनी सगळा बदला. पण समाजाला प्रत्येक समाजाला सांगताव, हुंडा जेव नका ना हुंडा देव पण नका. परंपरा आगरी कोल्यांची या कार्यक्रमात आलेल्या सगळ्यांचं मी
मयूराची एंट्री झालेली आहे. हे सर्व आपल्या सर तुमचे कुठे आहेत? खूप सारे आणि ब्रो तुम्ही मस्त तू जाणार आपली. कसं असतं खायची तर खायची असते पण चालायला कंटाळा येतो. चालायला कंटाळा येतो, कालाला कंटाळा येतो असा हिचा बोलणं आहे. चला निंदिया आणि आम्ही तिथून निघालोय. का माहिती कारण की आम्हाला पेट पूजा करायची, मॅडमला पेट पूजा करायची. पाणीपुरी पटला नाही, तुला आवडली अजिबात नाही. पाणी काढू काढू होता तुझ्यामुळे खाली मी. ऍक्च्युली काय असं मला गोष्ट पटली नाही. पण ही काय बोलताय रे का वेस्टेज करायचं नाही. वेस्टेज करायचं म्हणजे मी पाणीपुरी एकच खाल्ली, 2 खाल्ल्या आणि त्याच्यात मी सुकापुरी मागवली. त्याच्यातून सुकापुरी. हा आणि सुखापूर मध्ये आमचं सॉंग, सुखापूर मध्ये आमची सॉंग, सुकापूर मध्ये खाल्ले. हा आणि काय होतं कधी कधी नाही पटले, आवडली एकदम मनापासून नाही आवडली कसं जबरदस्ती खाणार, पण खायला लागतं. नगे बोट तुला यस यस देवानी दिला तुला. कसा लागला? असंच पाहिजे. लागला नाही का? ठीक आहे चलो आता निघतोय आम्ही इकडून. थोडस पावभाजी खायला मग मी तुमच्याशी बोलतो. रस्त्यात चालता चालता बाईला दिसलंय आवला. आणि तू काय विचारलं त्या दादांना काकांना? बोलते क आवला 1 2 और नंतर इथे पैसा कितना ते मी काल्याच्या नंतर. धुतलास का आवला? अच्छा गावात मग बघला ना आयडिया बघ जरा. अशी पाव किलो घेतली म्हणून ही 5 रुपयाला एक घेतलेला, 5 रुपयाला एक घेतलेला आणि 40 रुपयाला तू. कोण तुला माहिती आवला कोण खातो? जही नंबर लावतात. चलो आता आम्ही चाललो इथं पावभाजी खायला त्या साईडला. आवल्यावरती पाणी पिते काही बी का कुछ भी असा थोडी असतं. मला कमेंट मध्ये सांगा आवल्या खाल्याने आणि पाणी पिल्याने गोड गोड. ऍक्च्युली हा आवला आहे ना डोक्यात लावतो. तुला बरोबर आहे तू खातेस, तुला डोका नाही म्हणून. आवल्याचं तेल येतो माहिती का हेअरफॉल थांबण्यासाठी. आणि तू खातेस छान. तू राईट आहेस, तुला डोका नाही, तू ऍक्सेप्ट केलायस. समजला? हा आणि कसा वाटला शो? डान्स तिकडे कसा होता? नुसती मजा ना? गोंधळ तर कडक. आणि त्यात तश्वी बोलली तर विषय. तश्वी एक ना जरासा पण थरथरली नाही. तू नाचशील ना असं? पण तू नाचशील काय विचारलं तिला तू? ती नाही घाबरत बाई, लय डेंजर गाणं करते. आणि तशी तर तुम्ही गाणी बघताच. राईचं आई माऊली 2.0 झाला किंवा आता जो आलेला गाणी नाच गो बया थोडा मराठ मोला नाच गो बया. त्याच्यानंतर अजून बायासोबत पण गाणी आहेत आणि निक वगैरे सोबत पण तिची गाणी येतात. आपल्याच गावातली मुलगी आहे, छोटी कलाकार आहे, पण नेक्स्ट लेवल जाणार आहे. ही गोष्ट मी तिच्या मम्मीला मागच्या वर्षी जेव्हा भेटलो तेव्हाच सांगितलं होतं. आणि इथे आलेली आमची पावभाजी. ये रे पावभाजी. हा आता काय आवला आला का? आता तू काय खाऊ? तू आवला ना, तू पक्का कावलायस. समजलं गे? तुला आता पावभाजी येली ना, तू आता आवला काला खाशील. आणि एक थम्सअप. तू मेरे साथ रहती इसलिए ज्यादा खा रही, समझा क्या? कोण? जे लोक माझा ब्लॉग बघतात ना त्यांना माहिती आहे की मी किती नॉनव्हेज पहिला खायचो. हा बडा हमको बडा ही लगता है. मी पहिला ना नॉनव्हेज एवढा खायचो ना. नाही पण मला तर आता दिसते तू खाता येईल. मी तेच बोलणार. इफ यू एनी ए त्याला किल्लेल बोल ना, किल्लेल. एकदा संध्याकाळ बोल ना, संध्याकाळ. चला आम्ही आता थोडं खाऊन घेतो. अरे जरा समोर बघ, रोड समोर आहे. मोबाईल मध्ये आहे का? हा अरे हो एवढी केस नको उडू. बाय द वे परफ्यूम चांगला मारलाय, खूप छान वास येते. दुर्गंध येते तुझ्या परफ्यूमचा. समजला का? काय बोललाय तुझं? मला दे ते परफ्यूम, मला आवडला. आम्ही खाल्ले पावभाजी, अभी पिताय पाणी और निकलते. ड्रेस घ्यायला जायचं आहे ना? चला अक्षूला उद्याची जी आपली गाण्याची जी लॉन्चिंग आहे ना, त्या गाण्यात अक्षूला ड्रेस हवाय. काहीतरी वेळच नव्हता तर काय करणार. बघूया आता इथून राईट मारू आम्ही. जे पण मार्केट लागणार आहे ना गाडीतून बघूया. नसल्या तुम्ही साडी घालून येतो उद्या. मग केस का खातेस तू आता?
चलो. साडी पहन के आऊंगी. आणि खरंच आगरी कोली परंपरा आगरी कोल्यांची जो शो होता खूपच भारी होता. आणि थँक्यू सो मच रोहन दादा आणि राखी ताई, एवढा मोठा स्टेज दिला. विवेक खूप भारी. ही बच्चन तिला बोलून काय फायदा नाही, अशीच दाखवे. भीती वाटते कधी बी हात चालते येतात ते गन मशीन सारखा. आता आम्ही निघतोय आणि बघतोय 1 ते 1.5 तास घालवले ड्रेस शोधता 4-5 दुकानं फिरलो आणि कुठंच नाही आवडलं. एक दुकानात आवडलेलं तिकडून पण आम्ही गेलो. पण भाईचं नशीब एवढं चांगलं आहे ते भाईचे की दुकान बंद झाला. दुकान बंद हो तो रिटर्न आला माणूस. जन्नत सजाई मैंने तेरे लिए असं दुकानवाला बोलायचं मनात. ऐसा कर रहा था. हाँ मैडम आपके लिए मैं उतना पैसे कम कर रहा हूँ. लडकी बघा पोरींशी बोलायला समोरची लोक असं म्हणजे डिस्काउंट करके देते एकदाशी दिलाय. आणि लवकरच आपला गाणी येतोय. आणि उद्या बघत होता तो कपडे खूप महाग होते तर पैसे काय सांगू तुम्हाला कपड्यांबद्दल. जाऊ द्या आम्ही असं सांगू नाही. पण उद्या ती वेअर करेल. उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. कमेंट मध्ये सांगा. भारी वाटते होते, मी बघितलं तिला, छान वाटते होते. चलो अभी हम लोग थोड़ा सा जरा खाने को निकलते. क्या खाना है अभी? इसका सिर. यस असं असतं. देव बघतो समजला का. आणि आमचे गाण्याचा पोस्टर हिने उलटा केलेला आहे. पोस्टर दाखव ना आपल्या गाण्याचा. यस हे बघा माइंड झाला हँग. हे आमच्या गाण्याचा पोस्टर आहे. लवकरच तुम्हाला बघायला भेटेल. आणि कसं असतं कधी कोण उलटा बोलला ना तर देव बघतो म्हणून दिला ना ठसका. उद्या जाऊन बघा खूप छान आणि मस्त पैकी. बघा इथं अक्षू पण भारी दिसते आणि मॅग बी भारी दिसतोय आणि आमचं पोस्टर पण जाम भारी दिसतंय. नाही ग पटलं तुला. आणि गाडी सुजितची गाडी कशी वाटते? सुजितची गाडी त्यांनी कमेंट केले विचारायला. हा आपल्या एका स्टोरीला गेले. ओके जाम आवडला. चलो त्याची गाडी पण खूप भारी आहे. खूप भारी आहे. आणि ट्रॅफिक पण इकडे खूप भारी आहे. हे बघा अशी ट्रॅफिक लागलेली असते. काय बोलणार. वाशी जसं आपल्या मुंबई कल्याण मध्ये ट्रॅफिक असते तशी या वाशी नवी मुंबई मध्ये सुद्धा ट्रॅफिक असते. हे सिग्नल बोलतात त्याला, नॉट ट्रॅफिक. दॅट इज सिग्नल ना. तसं आमच्याकडे सिग्नल नाही तर आम्ही याला ट्रॅफिक सिग्नल नाही. बरोबर ना. हो बरं आहे. आणि तुम्हाला आता परत सांगतो GTC लाईव्ह या इव्हेंट वरती तुम्हाला युट्यूब चॅनल वरती लाईव्ह बघायला भेटणार आहे. झस्का मराठी या चॅनल वरती माइंड झाला हँग हा गाणी बघायला भेटेल. इंस्टाग्राम वरती तुम्ही आम्हाला कोलॅबोरेशन करा, टॅग करा, कोलॅबोरेशन करा, व्हिडिओ मेन्शन करा, खूप सारे शेअर्स करा, कमेंट करा कसं वाटतंय. कारण की आमचा खूप माइंड हँग पण झाला ना ऍक्च्युली. याच्या मागे ना खरं सांगू अक्षू माझी आणि खूप जास्त मेहनत आहे माझ्यापेक्षा. खरंच सिरियसली मी पण करतेच पण माझ्यापेक्षा 2-4 पटीने मॅचची खूप जास्त काही गोष्टी असतील जे तुम्हाला उद्या समजेल. सपोर्ट करा मला पण करा. नाही सपोर्ट तर आपला लोकांचा आहेच म्हणून आपण लोक ब्लॉग बघतात. पण ह्या गाण्याची तयारी आम्ही 3-4 महिन्यापासून बरोबर. तुम्हाला अक्षू मध्ये बोलायची तुझं काय झालं तुला गाणी करायचं नाही. मला होतं आपलं होईल का नाही किती टाइम. मी बोललो भाई ऑडिओला टाइम लागतं. याला वाटलं का आपल्या दुसरे गाणी होतात लगेच 10 दिवसांत. तसं नसतं नाही. ऑलमोस्ट 4 एप्रिल पासून आम्ही गाण्याची तयारी करतो. आम्हाला ऑडिओ जून मध्ये रेडी झालाय. जूनच्या मिड ऑफ मध्ये गाणी भेटला आणि त्याच्यानंतर आम्ही रेकॉर्डिंग जुलै मध्ये लावली आणि ऑगस्ट पर्यंत जुलैच्या 8 दिवस आजारी पडलेलो होतो मी. तरी पण बॅकअप केला. लिटरली गाण्याचे मुले होतं आजारी. टेन्शन आलेलं मला. कधी काय बघा अक्षूचे पैसे लागलेले आहेत बऱ्याचशा गोष्टीमध्ये. आणि बऱ्याचशा म्हणजे मोस्टली समजा पूर्ण तर असतो ना. जरी आपल्या मैत्रिणी असली तरी एक टेन्शन आहे की ऑब्व्हियसली काही गोष्टी सांभाळून घ्या. तरी आम्हाला ना या गाण्यामध्ये ना जाम लोकांनी सपोर्ट केला. काही गोष्टी आम्हाला फ्री भेटलेल्या आहेत तुम्हाला उद्या समजेल. आणि आम्ही त्यांना थँक्यू बोलणार भाई. कारण की त्यांनी आमचे कमीत कमी 1.5-2 लाख रुपये वाचवले. हा मी डायरेक्ट बोलतो. आणि त्यांची नावं हे बघा तिने केस टकली करायला लागली असती ना मला इकडून टकली करायला लागली असती. पण खूप सपोर्ट केला प्रत्येक व्यक्तीने केलेला आहे. सर्व लेडी क्राफ्ट असतील किंवा रितेश दादा असेल जो टेलर होता मास्टर. त्याच्यानंतर केकवालची टीम असेल, ठसकाची टीम असेल, सुजित असेल. सुजितने तर लॉन्चिंगला हॉटेल दिले, त्याची कार दिली आहे. सौरभ, साहिल, संकू, सूर्या, केडी मतलब जेवढी पण पोरं असतील सर्व खरोखर सर्वांनी खूप
हाँ तू पहले बोल ले, मैं बाद में बोलता हूँ. बोलले आपले पोस्टर के साथ बोलले. हा गाडी चला पहिले. ऐसा. आणि खरोखर मस्त वाटत. आजच मी सर्वांना मला उद्या पण ब्लॉग मध्ये बोलेन थोडासा नाही का.